महाराष्ट्र राज्याचा सीईटी सेलचा निकाल लागलेला आहे. जे विद्यार्थ्यांनी पीसीबी ग्रुप घेतला होता आणि त्यांनी सीईटीची एक्झाम दिली होती, अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रामध्ये कोणकोणते अपॉर्च्युनिटीज आहेत, हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणजे तुम्ही या पीसीबीच्या ग्रुपवर तुम्ही कोणकोणत्या कोर्सेसला ऍडमिशन घेऊ शकताय, याची आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेत आहोत. पीसीबीच्या बेसिसवर महाराष्ट्रामध्ये जर कोणत्या कोर्सला जास्त ऍडमिशन होत असेल, ते म्हणजे बी फार्मसी. बी फार्मसीचं जर ड्युरेशन आपण बघितलं तर 4 वर्षाचा हा कोर्स आहे. सीईटी सेलद्वारे याचं काउन्सिलिंग केलं जातं. त्याच्यानंतर येतं फार्म डी या कोर्सला. फार्म डी या कोर्सची माहिती आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना नाहीये. याचा स्कोप खूप जास्त तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल किंवा मग महाराष्ट्राच्या बाहेर जर तुम्ही बघितली तर खूप जास्त प्रमाणात अपॉर्च्युनिटी तुम्हाला बघायला मिळतील. सो हा कोर्स 6 वर्षाचा आहे. या कोर्सचा विद्यार्थ्यांनी विचार करावा. याचे खूप लिमिटेड सीट महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर जर बघितलं तर बँगलोर या सिटीमध्ये चांगले कॉलेजेस तुम्हाला बघायला मिळतील. सो पीसीबी ज्या विद्यार्थ्यांचा असेल त्यांनी फार्म डी या कोर्सचा सुद्धा विचार करावा. त्याच्यानंतर येतं डिप्लोमा इन फार्मसी, डी फार्मसी असं त्याला म्हणतात. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 वर्षाचं ड्युरेशन बघायला मिळेल. हा सुद्धा कोर्स तुम्ही पीसीबीच्या बेसवर करू शकता. त्याच्यानंतर येतं बीएससी ॲग्रिकल्चर. बीएससी ॲग्रिकल्चरला 4 वर्षाचा ड्युरेशन इथे जात असतो. महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट याचे कॉलेजेस आहेत, इव्हन गव्हर्नमेंट सुद्धा याचे कॉलेजेस आहेत. याचे तुम्ही काउन्सिलिंग करू शकता. त्याच्यानंतर येतं बीएससी हॉर्टिकल्चर. या कोर्सचं ड्युरेशन सुद्धा 4 वर्षाचं आहे. याचं काउन्सिलिंग सुद्धा तुम्ही सीईटीच्या पोर्टलवरून करू शकता. त्याच्यानंतर येतं बीएससी फॉरेस्ट्री. या कोर्सचं ड्युरेशन सुद्धा 4 वर्षाचं आहे. याचं काउन्सिलिंग सुद्धा तुम्हाला सीईटी सेलच्या द्वारे करावं लागतं. त्याच्यानंतर येतं बीएफएससी म्हणजेच फिशरी सायन्स. याचं ड्युरेशन सुद्धा 4 वर्षाचं आहे. सो तुम्ही या कोर्सला सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता. त्याच्यानंतर येतं बीटेक फूड टेक्नॉलॉजी. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 4 वर्षाचं ड्युरेशन मिळेल. याचं सीईटी सेलद्वारे तुम्ही ऍडमिशन हे काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करू शकता. त्याच्यानंतर येतं बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग. याचा स्कोप आता आयटी मध्ये खूप वाढत आहे. सो विद्यार्थ्यांनी या कोर्सचा सुद्धा विचार करावा, जे विद्यार्थी पीसीबी ग्रुपमधून आहेत. त्याच्यानंतर येतं बीएससी ॲनिमल हजबंडरी अँड डेअरी सायन्स. याचा सुद्धा ड्युरेशन तुम्हाला 3 ते 4 वर्षाचा दिसेल. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पीसीबीच्या बेसिसवर ऍडमिशन हे घेऊ शकताय. त्याच्यानंतर येतं बीएससी बायोटेक्नॉलॉजी, बीएससी मायक्रोबायोलॉजी, त्याच्यानंतर बीएससी बायोकेमिस्ट्री आणि बीएससी लाईफ सायन्स. या कोर्सेसला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर कॉलेज लेवलला यांचे राऊंड चालत असतात. सो ज्या विद्यार्थ्यांना चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल पुण्या मुंबईतला, त्यांचे रजिस्ट्रेशन चालू होतात. त्यावेळेस तुम्हाला तिथले रजिस्ट्रेशन करून तिथून तुम्हाला काउन्सिलिंग करावी लागते. त्याच्यानंतर येतं बीव्हीओसी म्हणजेच हेल्थ केअर आणि ॲग्रिकल्चर. याच्यामध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर याचं ड्युरेशन आहे 3 वर्षाचा. हे सुद्धा त्यांचे युनिव्हर्सिटी असतात, तिथून तुम्हाला ऍडमिशन घेता येतो. सो ज्या ज्या विद्यार्थ्यांचा पीसीबी ग्रुप आहे